अजित पवार नालायक माणूस आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान त्यांना ठेवता आला नाही, अशी खरमरीत टीका अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केली आहे. श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चांगलाच टीकेला पोहोचला असल्याचं दिसून येतंय. श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि पुतणे रोहित पवार यांनी देखील पवार कुटुंबियांच्या या वादावर आपलं मत व्यक्त केलंय. त्यामुळं पवार कुटुंबातील वादाची चांगलीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येतेय. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आता राजकारणाच्या मैदानात उतरलेत. श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बैठक घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते, तशी नात्यांना देखील एक्सपायरी डेट असते. आता वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दाबून जगायचं नाही तर स्वाभिमानानं जगायचं असल्याचं मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केलं. ज्यांना पदं मिळाली ती शरद पवार यांच्याचमुळे मिळाली. त्याच साहेबांना आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा असं म्हणत आहात, हे माझ्या मनाला पटणार नाही असं देखील श्रीनिवास पवार म्हणाले. श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. आपल्या घरात वडीलधारे माणसं आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्याचमुळे आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणं म्हणजे आईवडिलांना माझ्यासाठी काय केलं असं विचारण्यासारखं असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलंय. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासून सुरू होतं. साहेबांनी इतक्या वर्षात माती खाल्ली का असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कुणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचंय हा मुद्दा असल्याचं शर्मिला पवार यांनी म्हटलंय. श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट भूमिका घेतल्यामुळं पवार कुटुंबातील वाद टीकेला गेला असल्याचं बोललं जातंय. श्रीनिवास पवार यांची भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांची भूमिका असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांना घरातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यात आमदार रोहित पवार हे आधीपासूनच शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची साथ देत आहेत. त्यात आता श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा देखील समावेश झालाय. आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना सुनंदा पवार आणि सई पवार या देखील सक्रिय असल्याचं दिसून आलं. यामुळं अख्खं पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलं असल्याचं बोललं जातंय. बारामतीमध्ये झालेल्या एका सभेदरम्यान अजित पवार यांनी आधीच या सर्व प्रकरणाबद्दल खंत व्यक्त केली होती. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती आपल्या सोबत नसेल, सर्व माझ्या विरोधात प्रचाराला उतरतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवार यांचे हे वक्तव्य खरं होताना दिसतंय. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी आता संपूर्ण पवार कुटुंब असल्याचं चित्र बारामतीत पाहायला मिळतंय. पवार कुटुंबातील सध्याचं चित्र पाहता या संदर्भात सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळतीये. या संदर्भातले फोटोज आणि रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवार यांच्या सोबत कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही लढाई पवार विरुद्ध पवार होणार असून आता ती प्रतिष्ठेची लढाईच बनली आहे. एकंदरीत संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने लढत असल्यानं अजित पवार यांच्या समोरील अडचणी आणखीनच वाढलेल्या दिसत आहेत.